आज सकाळी आमची वारी निघाली आहे विदर्भातील पंढरपूरला, म्हणजेच शेगावला. नागपूर ते शेगाव किमान अंतर 300 किलोमीटर इतकं आहे. शेगाव हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर आमच्यासाठी एक आध्यात्मिक घर आहे. इथे श्री गजानन महाराजांनी समाधी घेतली. आमचं महाराजांशी नातं खूप खोल आहे. गेल्या किमान 4 पिढ्यांपासून आमचा संपूर्ण परिवार श्रद्धेने गजानन महाराजांची उपासना करत आहे आणि नियमितपणे शेगावला येत आहे. शेगावला येणाऱ्या भक्तांसाठी भक्तनिवास ही एक अतिशय सुंदर आणि सुव्यवस्थित सुविधा आहे. येथे 3 भक्तनिवास आहेत. एक जे मंदिराच्या अगदी जवळ आहे, 5 मिनिटाच्या अंतरावर, दुसरं विसावा आणि तिसरं म्हणजे आनंद विहार. भक्तनिवासात राहण्याची उत्तम सोय केली गेली आहे. येथे AC व नॉन AC रूम 300 ते 900 रुपये शुल्कात अवेलेबल आहेत. तसाच भक्तनिवासात सकाळचा नाश्ता आणि दोन्ही वेळच्या भोजनाचीही व्यवस्था केली गेली आहे. नाश्त्याला साबुदाणा वडा, उपमा, पोहे, चहा, कॉफी असा मेन्यू अवेलेबल असतो. तसेच सकाळ संध्याकाळचे भोजन 70 रुपये शुल्काला अतिशय स्वच्छतेने आणि भक्तिभावाने दिले जातं. संस्थानाच्या वतीने मोफत बस सेवेची सुविधा उपलब्ध आहे. ही सेवा रेल्वे स्टेशनपासून मंदिरापर्यंत आणि मंदिरापासून भक्तनिवासापर्यंत नियमित चालू असते. ही सुविधा भक्तांसाठी पूर्णतः मोफत आहे. शेगावचे समाधी स्थान अत्यंत स्वच्छ आहे. इथली स्वच्छता म्हणजे एक प्रकारचा आदर्शच आहे. व्यवस्थापन इतकं शिस्तबद्ध आहे की प्रत्येक गोष्टीत प्रेम आणि सेवाभाव जाणवतो. या मंदिराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे समता. इथे कोणताही VIP पास, खास दर्शन, तिकीट किंवा पैसे लागत नाही. सर्व भक्तांना एकसारखं वागवलं जातं. हाच तर खरा भक्ती मार्ग आहे. येथे वृद्धांसाठी किंवा फार मोठ्या रांगा असतील आणि वेळेची कमतरता असणाऱ्या भक्तांसाठी मुखदर्शनाची सोय केली गेली आहे. इथली सेवा आणि सहानुभूती मनाला भिडते. आज संपूर्ण जगातून लोक शेगावला येत आहेत आणि गजानन महाराजांची पोथी आता अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. ही आहे महाराजांची खरी महिमा. याच मंदिराच्या गर्भगृहात महाराजांची समाधी आहे. शेगावच्या परिसरात पाऊल ठेवताच एक वेगळीच अद्भुत सकारात्मक ऊर्जा जाणवते. असं वाटतं की या संपूर्ण परिसरात कणाकणात महाराजांचा वास आहे. असं वाटतं स्वतः महाराज माझ्याशी संवाद साधताय. ते मला विचारताय, आलीस का माझ्या भेटीला? माझं आहे तुझ्यावर लक्ष. तू जेही करत आहेस ते श्रद्धेने कर आणि वाईट काळात डगमगू नकोस. मी कायम तुझ्यासोबत आहे. आयुष्य भरभरून जग, आनंदी राहा, सुखी राहा. हे शब्द मला हिंमत देतात आणि आयुष्य नव्याने जगायला प्रेरणाही. शेगावला आलं की असं वाटतं की साक्षात गजानन महाराजांचे दर्शन झाले आहे. शेगावला आल्यानंतर महाप्रसाद घ्यायला विसरू नका. इथला महाप्रसाद निःशुल्क तसाच अतिशय सात्विक आणि निर्मळ असतो. शेगावला आल्यानंतर बंकट सदनाला नक्की भेट द्या. हे मंदिरापासून 10 मिनिट अंतरावर आहे. तुम्ही पायी किंवा रिक्षाने पोहोचू शकता. तसेच शेगावजवळ नागझरीला गोमाजी महाराजांचं प्राचीन देऊळ आहे. हे महाराजांचं गुरुस्थान मानलं जातं. हे शेगावपासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही येथे कार किंवा रिक्षाने सहज जाऊ शकता. येथे आनंदसागर नामक उद्यानही आहे. मंदिराच्या आजूबाजूला मिळणाऱ्या कचोरीचा स्वाद काही वेगळाच आहे. विदर्भाच्या लोकांच्या हृदयात अधिराज्य गाजवणारा एकच दैवत आहे, श्री गजानन महाराज. एकदा तरी प्रत्येकाने दर्शन घ्यावं.
अशी ही शेगाव नगरी जगात भारी. गण गण गणात बोते.